श्रोत्यानो, निर्गमचे पुस्तक ह्याच्या 30व्या अध्यायाचे अध्ययन आम्ही सुरू केलेले आहे. 1 ते 7 वचनांमध्ये आम्ही धूप वेदीविषयी पाहत होतो. 8वं वचन आम्हाला सांगतं, तसाच संध्याकाळी तो दिवे लावेल, तेव्हा त्याने धूप जाळावा. हा धूप तुम्ही पिढ्यानपिढ्या नित्य जाळीत जावा. हा धूप तुम्ही पिढ्यानपिढ्या नित्य जाळीत जावा. अर्थात परमेश्वराची निरंतर स्तुती व्हायला हवी. थेसलोनिकांस पहिले पत्र ह्यामध्ये आम्हाला सांगण्यात आलेले आहे की निरंतर प्रार्थना करा. होय श्रोत्यानो, धूपवेदीवर सकाळ व संध्याकाळ धूप जाळावा असे परमेश्वराने ह्या लोकांना सांगितले होते. जेव्हा प्रमुख याजक आज जाऊन वेदीवर धूप जाळीत असे, तेव्हा तो निवास मंडपात काही वेळ घालवित असे. तेव्हा त्या धूपाचा सुवास त्याच्या कपड्यात सामावून बाहेर निघाल्यावर लोकांना तो वास येत असे. आज आम्हाला प्रार्थनेचा धूप जाळायचा आहे, अधिक वेळ प्रार्थनेत घालवायचा आहे. पुष्कळदा श्रोत्यानो, आम्ही फक्त नावापुरती प्रार्थना करतो. त्या प्रार्थनेमध्ये फक्त आमच्या स्वतःच्या गरजा, आमच्या कुटुंबातील लोकांच्या गरजा आम्ही देवासमोर मांडतो. परंतु खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे आम्ही प्रार्थना करायला हवी, आम्ही प्रार्थना करत नाही. आज आम्हाला प्रार्थना कशी करावी हे शिकायचे आहे. 12 आणि 13 वचने पुढे सांगतात, तू इस्रायल लोकांची खाणेसुमारी करशील, तेव्हा गणने समय आपणावर काही मरी येऊ नये म्हणून त्यातल्या प्रत्येकाने त्यावेळी आपल्या जीवाबद्दल परमेश्वराला खंड द्यावा. जितक्या लोकांची मोजदाद होईल तितक्यांनी पवित्र स्थानातील शकेलाच्या चलनाप्रमाणे अर्धा शकेल द्यावा. शकेल म्हणजे 20 गेरे. हा अर्धा शकेल परमेश्वराप्रित्यर्थ केलेले समर्पण होय. ही उपासनेकरिता आवश्यक असलेली दुसरी गोष्ट आहे. तो सोडविला जाणार म्हणून त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मरी नसावी. त्यांनी प्रायश्चिताच्या रूपात चांदी द्यावी. चांदी ही सोडवणुकीची धातू आहे आणि एक नमुना आहे. जितक्यांनी उपासना करायची आहे ते सर्व सोडवलेले असायला हवेत. आज आम्ही सामूहिक उपासनेविषयी बरेच काही ऐकतो. खरे पाहता असे काहीच नाही. फक्त सोडवलेलेच उपासना करू शकतात. परंतु जो कोणी येईल त्याच्याकरिता मार्ग मोकळा आहे. श्रोत्यानो, उपासना करणारे फक्त सोडवल्याच गेले पाहिजेत असे नाही, तर ते धुतल्या सुद्धा जायला हवेत. हे आम्हाला गंगाळाजवळ आणते. हे गंगाळ जे पितळीचे होते ते बाहेरच्या अंगणात पितळीच्या वेदीसोबत ठेवलेले असे. ह्याच ठिकाणी परमेश्वर पापाचा प्रश्न सोडवित असे आणि श्रोत्यानो, तेथेच तो पापाविषयी न्याय करीत असे. पितळीच्या गंगाळाजवळ संत ह्या नात्याने आमच्या पापांचा न्याय होतो. संत काही वेळा पाप करतात. संत पवित्र व स्वर्गापासून असतात ही धारणा चुकीची आहे. 17 ते 20 वचने पुढे सांगतात. 17 ते 20 वचने. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, धुण्यासाठी तू पितळेचे एक गंगाळ बनवावे, त्याला पितळेची बैठक करावे. ते दर्शन मंडप आणि वेदी ह्यांच्या दरम्यान ठेवून त्यात पाणी भरावे. त्यात अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हातपाय धुवावे. दर्शन मंडपात जातेवेळी आणि वेदीपाशी सेवा करण्यासाठी म्हणजे परमेश्वराप्रित्यर्थ हव्य जाळण्यासाठी जातेवेळी त्यांनी आपले हातपाय पाण्याने धुवावे, नाहीतर ते मरतील. जोपर्यंत याजक स्वतःला धुणार नाही तोपर्यंत तो निवास मंडपात जाऊ शकत नसे. जेव्हा तो बाहेर असे तेव्हा तो दूषित होत असे. जेव्हा श्रोत्यानो आपण मंदिरात जाता आणि ती उपासना सभा आपणाला कंटाळवाणी वाटते, तेव्हा अवश्य नाही की उपदेशकाने चांगला उपदेश दिला नाही म्हणून आपणाला कंटाळा आला. परंतु हे सुद्धा होऊ शकतं की आपण स्वतः दूषित आहात म्हणून देवाच्या वचनामध्ये आपणाला रुची वाटत नाही. जेव्हा आपण दूषित आहात व उपदेशक कंटाळवाणा आहे तर दोन्ही मिळून ती उपासना उत्साहित करणारी वाटत नाही. आम्ही या जगात राहताना अनेक गोष्टींमुळे दूषित होतो आणि जोपर्यंत आम्ही शुद्ध स्वच्छ होत नाही, आम्ही धुतल्या जात नाही, तोपर्यंत आम्ही उपासना करू शकत नाही. म्हणून प्रभू ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतले. तो आज सुद्धा तसे करीत आहे. आम्हाला गंगाळाजवळ येण्याची आवश्यकता आहे. ही पहिली गोष्ट याजक करीत असे. जर त्याला पितळेच्या वेदीजवळ जायचे असेल तर तो जाण्यापूर्वी आणि आल्यानंतर स्वतःला धुत असे.
जर तो पवित्र स्थानात जात असेल तर जाण्यापूर्वी व आल्यानंतर स्वतःला धुत असे. मला वाटतं हे धुण्याचे कार्य फार महत्वाचे आहे. काही वेळा याजक 10 ते 12 वेळेला आत जात आणि तितक्याच वेळेला ते स्वतःला धुत असत. हे इतके महत्वाचे होते. मला नवल वाटतो श्रोत्यांनो, की इतक्या वेळा स्वतःला धुवावे हे परमेश्वर त्यांच्यापासून का इच्छित होता. आणि अहरोन मागे उभा राहून म्हणतो की तुम्ही स्वतःला धुवा, धुवा, अधिक धुवा, जेणेकरून तुम्ही पवित्र व्हावे. श्रोत्यानो, तुम्ही व मी परमेश्वराची उपासना, सेवा किंवा त्याच्याकरिता उपयोगात येऊ शकत नाही जोपर्यंत आम्ही शुद्ध होत नाही. देवाच्या दूषित झालेल्या सेवकाने देवाची सेवा करणे योग्य आहे असे म्हणणे खरे नाही. अनेकदा आम्ही ऐकतो की कशा प्रकारे देवाचे सेवक जेव्हा पापात पडतात तेव्हा दुसरे लोक म्हणतात, अरे, इतकी महान सेवा करणारा व्यक्ती असे कसे करू शकतो? त्याने असे का केले? तो चांगला उपदेशक, चांगला ख्रिस्ती माणूस असू शकतो श्रोत्यानो, पण जर आपण त्याची कार्य तपासून पाहाल तर आपणाला आढळेल की ते सर्व लाकूड, भुसा आणि नाश होणारे आहेत. करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय 12 ते 15 वचनांमध्ये आम्ही वाचतो. करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय 12 ते 15 वचने. ह्या पायावर कोणी सोने, रुपे, मोलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा ह्यांनी बांधतो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणेल, कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तारला जाईल. श्रोत्यानो, त्याची महान कार्य परमेश्वराच्या दृष्टिकोनातून काहीच नाहीत. परमेश्वर आम्हातील प्रत्येक व्यक्ती शुद्ध, निर्मळ असावी अशी इच्छा बाळगतो. याजकांनी पितळेच्या गंगाळात स्वतःला धुवायचे होते आणि पापांची कबुली देऊन देवाकडे यायला हवे होते. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 9 वचन आम्हाला सांगतं. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 9 वचन. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. हे पितळेचे गंगाळ आमच्या पवित्रकरणाचे चित्र दाखवते. जर आपण देवाची सेवा करू इच्छिता तर आपण धुतल्या गेले पाहिजे. जर देवाकरिता आम्ही उपयोगात यावे अशी आम्ही इच्छा बाळगतो तर आम्हाला धुतल्या जाणे आवश्यक आहे. फक्त आमच्या वस्त्रातून सुंदर वास यायला नको, तर आमची शरीर सुद्धा श्रोत्यानो शुद्ध पाण्याने धुतल्या गेली पाहिजेत. शुद्ध पाणी हे देवाचे वचन आहे. गंगाळ पितळेचे बनलेले असावे. स्त्रियांनी त्यांचे चकचक पितळेचे आरसे हे गंगाळ बनविण्याकरिता आणलेत. त्या काळात काचेचे आरसे नव्हते. आरसा आमची मलिनता दर्शवितो व हाच गंगाळाचा सुद्धा उद्देश होता. गंगाळातील पाणी याजकाला धूत असे व गंगाळ देवाच्या वचनाचे चित्र आहे. पवित्र शास्त्र श्रोत्यानो एक आरसा आहे आणि जेव्हा आम्ही त्यात पाहतो तेव्हा आमचे पाप प्रदर्शित होते आणि मग आम्ही ते पाप कबूल करून त्यापासून धुतल्या जायला हवे. आता आम्हाला लोकांसमोर पाप कबूल करावे लागत नाही. आम्ही खाजगीरित्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊ शकतो आणि पापांची कबुली देऊ शकतो. आता हे गंगाळ स्वर्गात आहे. मला वाटतं प्रत्येक रविवारी उपासनेसाठी परमेश्वराच्या भवनात जाण्यापूर्वी आम्ही स्वतःची पापे कबूल करायला हवीत. मला आपण हे सांगू नका की आम्ही दूषित तर होत नाही. आम्ही शुद्ध आणि पवित्रच राहतो. श्रोत्यानो, आपले डोळे, मन, विचार, हात, पाय सर्व दूषित होतात. आज आमच्यामध्ये जी सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे आत्मिक घमंड. आम्हाला स्वतःची पापे ख्रिस्तासमोर कबूल करून स्वतःला स्वच्छ करून त्याची उपासना करायची आहे. जोपर्यंत शुद्ध हृदयातून उपासना निघत नाही तोपर्यंत आमची उपासना परमेश्वर स्वीकारत नाही. शुद्ध हृदयातून निघालेली उपासनाच तो स्वीकारतो, दुसरी नाही. आता 25 ते 27 वचने बघा. 25 पासून 27 वचने.
त्यांचे अभिषेकाचे पवित्र तेल म्हणजे गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळलेले सुगंधी तेल तयार कर. हे अभिषेकाचे पवित्र तेल होय. या तेलाने दर्शन मंडप व साक्षी कोश, मेज व त्यावरील सर्व सामान, दीपवृक्ष व त्याची उपकरणे, धूपवेदी, होमवेदी व तिचे सर्व सामान व बैठकीसह गंगाळ ह्यांना अभिषेक करावा. श्रोत्यानो, मी 28वे वचन सुद्धा आपणाकरिता वाचलेले आहे. आज आमच्याकरिता अभिषेक काय आहे? तो पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे. आम्हाला देवाचे वचन समजण्याकरिता अभिषेक करण्यात आलेला आहे. हेच कारण आहे की आज पवित्र शास्त्र अनेकांकरिता वास्तविक बनले आहे. नाही शिक्षक ना उपदेशक, परंतु परमेश्वराचा पवित्र आत्मा परमेश्वराचे वचन उपयोगात आणत आहे. फक्त आत्माच आम्हाला अभिषेक करू शकतो. एखाद्या व्यक्तीकडे जाऊन त्याने आपणावर तेल ओतण्याची गरज नाही. आम्ही आता ह्या क्षणी देवाकडे जाऊन म्हणू शकतो, देवा, तुझे वचन समजण्याकरिता माझे मन, माझे हृदय आणि जीवन उघडे कर. तू मला हे वचन समजावून सांग. ह्या वचनाचा उलगडा तू माझ्यासाठी कर. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 20व्या वचनामध्ये म्हटले आहे. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 20वे वचन. जो पवित्र पुरुष त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे म्हणून तुम्हा सर्वांना ज्ञान आहे. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 27व्या वचनामध्ये पुढे म्हटले आहे. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 27वे वचन. तुम्हाविषयी म्हणावयाचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हाला कोणी शिकविण्याची गरज नाही. त्याचा अभिषेक तो सत्य आहे, खोटा नाही. तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवितो त्याप्रमाणे व त्याने तुम्हाला शिकविल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा. जेव्हा श्रोत्यानो, आपण परमेश्वराचे वचन समजण्यास त्याच्याकडे जाता, त्याच्यासोबत कार्य करता, तेव्हा पवित्र आत्माच आमचे मन व अंतःकरण उघडतो. तेव्हा प्राप्त होणारे आशीर्वाद खरोखर अपार असतात. आज अनेक लोक आहेत जे विचारतात की जीवन काय आहे, मी आज काय करू, मी माझ्या गरजा कशा व्यक्त करू. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, पवित्र आत्म्याला विनंती करा की तो परमेश्वराचे वचन तुमच्याकरिता वास्तविक बनवेल आणि खरा आनंद तुमचा होईल. आता पुढे 34 ते 36 वचने आपण वाचूया. आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, तू सुगंधी मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामासी, गंधा बिरुजा व शुद्ध ऊद ही घ्यावी. ही सर्व समभाग घ्यावी आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून निर्भेळ, शुद्ध आणि पवित्र असे धूपद्रव्य तयार करावे. त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे आणि ते थोडेसे घेऊन दर्शन मंडपातील ज्या कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन त्यात ठेवावे. ते तुम्ही परमपवित्र लेखावे. 34व्या वचनात सांगितल्याप्रमाणे धूप, सुवासिक, सुगंधी द्रव्य, विशिष्ट झाडांचा डिंक व मसाले वापरून धार्मिक उपासनामध्ये जाळण्यासाठी तयार केलेला पदार्थ असे. उत्तम गंधरस, जटामासी, गंधाबिरुजा व शुद्ध ऊद समभाग घेऊन त्यात लोण मिसळून हे धूप द्रव्य तयार केलेले असे. आता 37 ते 38 वचने पुढे आम्हाला सांगतात, जे धूप द्रव्य तू तयार करशील त्यासारखे मिश्रण तुम्ही आपल्या स्वतःसाठी तयार करू नये. हे परमेश्वराप्रित्यर्थ तुम्ही पवित्र लेखावे. कोणी वास घेण्याकरिता असले काही तयार करील तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. ह्याचे सूत्र कोणीही उपयोगात आणू शकत नसे. वेदी, प्रार्थना व उपासना ह्याविषयी बोलते. श्रोत्यानो, ही अशी जागा होती ज्या ठिकाणी आपली स्तुती, आभार आणि विनंत्या लोक सादर करू शकत असत. ह्याची नकल करण्यात येऊ नये किंवा ह्या सुवासाचा उपयोग कोणी मानवाला खुश करण्याकरिता करू नये असे परमेश्वराने सांगितले होते. आम्ही आत्म्याने व खरेपणाने परमेश्वराची उपासना करायची आहे. आज अनेक प्रकारे लोकांना मंडळीत आकर्षून घेण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु फक्त देवाच्या पवित्र वचनांच्याद्वारेच हे व्हायला हवे. प्रत्येक गोष्ट देवाच्या वचनाभोवती केंद्रित असायला हवी. पुन्हा एकदा मी आपणाला सांगू इच्छिते की त्या ठिकाणी 2 वेद्या होत्या. एक होमवेदी, जेथे परमेश्वर पाप्यांशी व्यवहार करीत असे, जी पृथ्वी व मानवाचे पाप ह्याविषयी सांगते.
धूपवेदी स्वर्ग व पवित्रता ह्याविषयी सांगते. होमवेदी ख्रिस्ताने ह्या पृथ्वीवर आमच्यासाठी काय केले ह्याविषयी सांगते. धूपवेदी ख्रिस्तास आमच्यासाठी स्वर्गात काय करीत आहे ह्याविषयी सांगते. तसेच आमच्या प्रार्थना आणि उपासनेतील आमचा सहभाग ह्याविषयी ती सांगते. ख्रिस्त जो आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे त्याविषयी ती सांगते. तो खरोखर परमेश्वराची स्तुती करतो, आमच्यासाठी प्रार्थना करतो. तो आमच्यासाठी खरेपणाने परमेश्वराची उपासना करतो. तो आमचा मध्यस्थ आहे. आम्ही उपासना करणे कसे शिकायला हवे? त्या वेदीजवळ नाही जिथे रक्त वाहिल्या जाते, जिथे आपण एका पापी व्यक्तीच्या रूपात जाता आणि ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारता. आम्ही पवित्र स्थानात प्रवेश करून सोन्याच्या वेदीजवळ येतो. तेथे बलिदान नाही, कारण पापाचा प्रश्न बाहेर सोडविण्यात आलेला आहे. जेव्हा आम्ही परमेश्वराची उपासना करतो तेव्हा पापाचा प्रश्न आधीच सोडविला गेला पाहिजे. सर्व काही ह्या वास्तविकतेवर आधारित आहे की ही वेदी वर्षातून एकदा रक्ताने पवित्र केल्या जात असे. विश्वासणारे होण्याच्या नात्याने श्रोत्यानो, तुमचा आणि माझा त्या प्रियामध्ये अर्थात प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वीकार केला गेला आहे. ख्रिस्ताने आमच्यासाठी जे काही केले आहे त्याद्वारे परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. श्रोत्यानो, निवास मंडपातील ज्या वस्तू होत्या त्याविषयी आम्ही फार स्पष्टपणे पाहिलेलं आहे आणि ह्या सर्व वस्तूतून ख्रिस्त आमच्या समोर फार स्पष्टपणे प्रगट झालेला आहे. ख्रिस्ताने आमच्यासाठी त्या वधस्तंभावर जे काही केले त्याचे स्पष्ट चित्र ह्या सर्व वस्तूतून आम्हाला दिसले आहे. आज आम्ही स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करूया. काय आम्ही देवासाठी पवित्र केल्या गेलेले लोक आहोत की आम्ही फक्त नावापुरते ख्रिस्ती जीवन जगत आहोत? लक्षात घ्या की आपण देवाला फसवू शकत नाही, देवाला धोका देऊ शकत नाही. आपण स्वतःला फसवित आहात. जर अद्यापही आपण मंदिरात जाऊन परमेश्वराची प्रत्येक रविवारी उपासना करता, परंतु अद्यापही ख्रिस्त आपला तारणारा नाही, व्यक्तिगत रूपाने आपण अद्यापही त्याला स्वीकारलेले नाही, तर आपण फक्त ओठांनी स्तुती करणारे, उपासना करणारे लोक आहात. आपले हृदय, आपले अंतःकरण अद्यापही परमेश्वरापासून दूर आहे. परमेश्वराची इच्छा आहे की आपण पश्चातापी अंतःकरणाने त्याच्याजवळ यावे, आपले संपूर्ण समर्पण त्याच्या हातात करावे. लक्षात ठेवा श्रोत्यानो की ही कृपेची वेळ आहे, परंतु ही वेळ संपणार आहे. आज जेव्हा परमेश्वर आपणाला संधी देत आहे तेव्हा आपल्या सर्व पापांची कबुली द्या. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आपल्या सर्व पापांना धुतल्या जाऊ द्या आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला आपल्या अंतःकरणामध्ये व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारा. आज तो आपली वाट पाहत आहे आणि जर आपण ख्रिस्ताजवळ येणार नाही, त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारणार नाही, तर आपला कधीच जिवंत देवाशी संबंध स्थापित होणार नाही. कारण एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, जो मार्ग, सत्य आणि जीवन आहे, ज्याने स्वतःचे अर्पण त्या वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी केले. आज तो तुमची वाट पाहत आहे. निर्णय घ्या. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.